Next is gamete formation. Both gamete, that is sperm and ovum, are formed by meiosis. आता दोन्ही जे गॅमेट्स आहेत ते हेप्लॉइड स्वरूपाचे असतात, स्पर्म असेल किंवा ओवम असेल, आणि दॅट्स वाय त्यांचं फॉर्मेशन हे रिडक्शनल डिव्हिजन नव्हतं, अर्थातच मायोसिस. Sperms are produced in testes of men from beginning of maturation, puberty till death. आता मेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये स्पर्मचं फॉर्मेशन हे स्कॉर्टममध्ये प्रेझेंट असणाऱ्या टेस्टीजमध्ये होतं, आणि हे जे फॉर्मेशन आहे याची सुरुवात होते प्युबेरिटी एजपासून, अर्थातच त्याला म्हणू आपण बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशनपासून. आणि ही स्पर्म तयार होण्याची प्रोसेस ही लाईफ टाईम असते, अर्थातच ती डेथपर्यंत असते. However, in case of women, at time of the birth, there are 2 to 4 million immature oocytes in the ovaries of female fetus. आणि वुमेनच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर फिमेल फटस असतानाच, अर्थात जन्माच्या अगोदरच ओव्हरीजमध्ये जवळपास किंवा ॲट द टाईम ऑफ द बर्थ म्हणू आपण, कारण बर्थच्या वेळेस किती असतात 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocytes हे फिमेल बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. आता हे जे oocytes आहेत हे बर्थच्या वेळेस कसे होते, इमॅच्युअर होते, परंतु जेव्हा हे मॅच्युअर व्हायला सुरुवात झाली, अर्थातच ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रल सायकल, तर अशा वेळेस काय होतं की प्रत्येक मंथला अल्टरनेट ओव्हरीमधून एक oocytes जो की मॅच्युअर होतो तो रिलीज व्हायला सुरुवात होते, आणि हे होते बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटीच्या वेळेस. आणि ही जी 28 डेजच्या सायकलनंतर अल्टरनेट ओव्हरीमधून oocyte रिलीज होण्याची प्रोसेस आहे ही केव्हा संपते, जवळपास 45 एज अप्रॉक्सिमेटली. आणि त्या स्टेजला जिथेही संपेल, म्हणजे ते 42 असेल, 45 असेल, 50 असेल, तर त्या स्टेजला आपण काय म्हणू, मेनोपॉज. Menopause is the stoppage of functioning of female reproductive system. आता मेनोपॉज याच्यामध्ये मॅच्युअर oocytes रिलीज होण्याची प्रोसेस बंद व्हायली, त्याला जर डिफाईन करायचं असेल तर अर्थातच जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे याची जी फंक्शनिंग आहे, कार्य आहे, हे स्टॉपेज होणे, याला अशा पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येईल. At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stops or become irregular. This causes the menopause. आता 45 ते 50 वर्षाच्या एजमध्ये काय होतं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जेवढे काही फंक्शन आहेत तर त्यांना कंट्रोल करणारे जे हार्मोन्स असतात, या हार्मोन्सचं सिक्रेशन काय होऊन जातं, आयदर स्टॉप बंद होतं किंवा इरेग्युलर म्हणजे अनियमित होऊन जातं. आणि दॅट्स वाय त्याच्यामुळं काय घडून येतं, मेनोपॉज घडून येत असतं. नेक्स्ट इज फर्टिलायझेशन. Formation of zygote by union of sperm and ovum is called as fertilization. तर स्पर्म आणि ओवम यांचं युनियन होऊन झायगोटचं फॉर्मेशन होणे, या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. Fertilization is internal or inhuman. आणि ह्युमन्समध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस बॉडीच्या आत होते, सो इट इज अ इंटरनल. Semen is ejaculated in vagina during copulation. आणि कॉप्युलेशन प्रोसेस थ्रू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडून जो मॅच्युअर स्पर्म ज्याला आपण सिमन म्हणलो, याचं इजॅक्युलेशन कुठे होते, वजायनामध्ये. Sperms in the number of few million starts their journey by the route of vagina, uterus, oviduct. आणि स्पर्मची संख्या जर पाहिली आपण तर काही मिलियन्समध्ये असते, पण त्यापैकी एकच स्पर्म oocyteला काय करतो, फर्टिलाइज करत असतो अप्रोप्रिएट. आणि त्याचा मार्ग जर पाहिला आपण तर अगोदर वजायना, त्यानंतर युटेरस आणि त्यानंतर ओव्हिडक्ट. One of those few million sperms fertilize the only ovum present in the oviduct. आता जरी काही मिलियन स्पर्म फर्टिलाइज करण्यासाठी तयार असतील, परंतु फर्टिलाइज होण्यासाठी ओव्हरीकडून ओव्हिडक्टमध्ये आलेला फक्त एकच ओवम त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. From the age of puberty, आणि फ्यू मिलियन्सपैकी फक्त एकच जण त्याला काय करू शकतो, फर्टिलाइज करू शकतो. from the age of puberty up the menopause,
from 10 to 17 years of age up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary. That is, out of 2 to 4 million oocytes, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. Remaining oocytes undergo degeneration. आता एज ऑफ प्युबिरिटी अर्थातच ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलपासून तर मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणे अर्थातच मेनोपॉज, याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह एज. का म्हणायचं याला? रिप्रोडक्टिव्ह एज. तर प्युबिरिटीचं एज आहे 10 to 17 इयर्स आणि मेनोपॉजचं 45 to 50. तर फिमेल बॉडीमध्ये प्रत्येक मंथमध्ये काय रिलीज होत असतो? एक ओम रिलीज होत असतो. आता आपण पाहिलं बर्थच्या वेळेस किती इमॅच्युअर oocytes प्रेझेंट होत्या? 2 to 4 मिलियन्स. परंतु पूर्ण रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जास्तीत जास्त अप्रॉक्सिमेटली किती रिलीज व्हायले? फक्त 400 oocytes. मग बाकीचे काय झाले? तर बाकीचे जे oocytes आहेत ते डिजनरेट म्हणजे नाहीसे होत असतात. Oocytes released from ovary during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. आता जे oocytes ओव्हरीमधून मेनोपॉजच्या एजच्या जवळपास रिलीज होत असतील फ्यू मंथ, म्हणजे मेनोपॉजच्या अगोदर काही महिने जर धरले आपण, तर ते बर्थपासून किती जुने आहेत? 40 to 50 इयर्स ओल्ड आहे. Their ability of division has been diminished till now. आणि त्या oocyteचं एक वैशिष्ट्य असतं की त्यांनी स्वतःला डिवाईड करण्याची जी ॲबिलिटी आहे ती जवळपास त्यांची काय झालेली असते? संपलेली असते, डिमिनिश, संपुष्टात आलेली असते. Due to this, they cannot complete mitotic division properly. मिओटिक. आणि त्याच्यामुळं जे मिओटिक डिव्हिजन आहे ते प्रॉपरली ते कंप्लीट करू शकत नाही. If such oocytes are fertilized, the newborn product produced from them may be with some abnormalities like Down syndrome. आणि जर असे oocytes की जे फार जुने होते, ज्यांनी मिओटिक डिव्हिजनच्या ॲबिलिटीचं काय केला होता? लॉस केला होता, आणि त्या एजमध्ये जर स्पर्म त्याला फर्टिलाइज केलं तर नवीन बॉर्न जे तयार होतील ते नॉर्मल राहतील का? नाही, तर त्यांच्यामध्ये काही दोष येतील. आणि एक्झाम्पल सांगितलेलं आहे डाउन सिंड्रोम सारखे. Do you know the chromosome number in germ cells producing the gametes are diploid? That is 2n. आता जर्म सेलमध्ये क्रोमोझोमचे जे नंबर्स आहेत, ओके, तर ते डायप्लॉइड आहे. म्हणजे गॅमेट्स हे प्लॉइड आहेत, मात्र जर्म सेल स्वतः काय आहे? डायप्लॉइड आहे. डायप्लॉइड असल्यामुळे त्याला काय लिहू शकतो आपण? 2n. It includes 22 pair of autosomes and 1 pair of sex chromosomes, that is 44 plus 44 plus XX or 44 plus XY. आता ज्या 46 क्रोमोझोम अर्थात 23 पेअर्स आहेत, पैकी 22 पेअर्स क्रोमोझोमच्या कशा असतात? ॲटोझोम्स, ज्या मेन आणि फिमेलमध्ये काय असतात? कॉमन असतात. मात्र 6 क्रोमोझोमची फक्त एकच पेअर असते, आणि ॲक्च्युअल हीच पेअर डिसाईड करते की त्या बॉडीमध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स हे कोणत्या पद्धतीचे असतील. आता फिमेलमध्ये जे क्रोमोझोम आहे त्याला आपण कसं शो करू? 44 प्लस XS, आणि मेनमध्ये 44 प्लस XY. These germ cells divide by meiosis. आणि जर्म सेलचं डिव्हिजन, सेल डिव्हिजनच्या रिडक्शनल डिव्हिजन अर्थातच मायोसिस नव्हतं, ज्याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येतं. Due to this, gamete contains only haploid n number of chromosome, that is 22 plus X or 22 plus Y. मग आता स्पर्म किंवा oocytes हे जे गॅमेट्स आहेत, हे गॅमेट्स कसे असतील? मग मायोसिसमुळं हेप्लॉइड टाईपचे असतील, म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, n म्हणू आपण त्याला. मग त्याचे 2 टाईप्स असतील गॅमेट्सचे, 22 प्लस X आणि 22 प्लस Y. आता हे जे 2 टाईपचे आहेत, हे दोन्ही टाईपचे आपल्याला मॅनमध्ये दिसून येईल, पण फिमेलमध्ये फक्त एकच टाईपचा असतो, 22 प्लस X. 2 types of sperms are produced as 22 plus X or 22 plus Y, whereas oocytes are produced of only one type as 22 plus X. असं विचारलं की स्पर्मचे टाईप किती? तर 2, आयदर 22 प्लस X और 22 प्लस Y. मात्र oocytes हे फक्त एकाच टाईपचे असतात, 22 प्लस X.
Both sperms and oocytes are produced by meiosis. ओके, झाला मुद्दा. In case of sperms, process of meiotic division is completed before the sperm leave male reproductive tract. आता स्पर्मच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर मिओटिक डिव्हिजनची जी प्रोसेस आहे तर ही केव्हा कंप्लीट होते? मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमधून स्पर्म रिलीज होण्याच्या अगोदरच. म्हणजे जवळपास स्पर्म मॅच्युअर झाला, सिमनचं फॉर्मेशन झालं, पण त्यानं मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट सोडला का? नाही. त्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये फ्रुक्टोज वगैरे सर्व एनर्जी घटक सगळे येऊन जातात. म्हणजे त्याचं मिओटिक डिव्हिजन कंप्लीट झालेलं असतं. ओके, म्हणजे मेल बॉडीमध्ये असतानाच. However, in case of oocytes, process of meiotic division completes after ovulation during fertilization in oviduct. मात्र oocyte संदर्भात जर पाहिलं आपण तर जी मिओटिक डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ही केव्हा कंप्लीट होते? ओव्हुलेशनच्या नंतरच. कारण आपल्याला माहिती आहे ओव्हुलेशन म्हणजेच काय, की आपल्याला माहीत आहे की 14th डेला जे आहे अल्टरनेट ओव्हरीमधून काय रिलीज होतो? oocytes रिलीज होतो, बरोबर आहे. आणि तो कुठं येतो? ओव्हिडक्टमध्ये. आणि दॅट्स वाय त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ओव्हुलेशन. तर डेफिनेटली हे जे सर्व आहे तर फक्त oocyte रिलीज होणे नाही तर oocytes ओव्हिडक्टमध्ये काय होणे? फर्टिलाइज होणे. या प्रोसेस दरम्यानच त्याचं मिओटिक डिव्हिजन काय झालेलं असतं? कंप्लीट झालेलं असतं. त्यानंतर एक चार्ट आहे आपल्याकडे. पाहिलं होतं आपण स्पर्मचे 2 टाईप आहे, 22+X आणि 22+Y. oocyte एकच प्रकारचा आहे, 22+X. आता मेल आणि फिमेलचे जे स्पर्म आणि oocytes हे होमोजिनियस म्हणजे सेम टाईपचे असतील तर कोणाचं फॉर्मेशन होतं? गर्लचं फॉर्मेशन. आणि ते अदर टाईपचे असतील म्हणजे मेलकडून Y आणि फिमेलकडून X, तर अशा वेळेस बॉय ह्या ऑफस्प्रिंग असेल या ठिकाणी. सो आहे सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट अँड बर्थ या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.